शरद पवार हे जर गॅरंटी देत असतील की आंदोलन केलं तर राजीनामा घेतील, तर आम्ही आंदोलन करतो. आजपर्यंतचा अनुभव काय तुमचा? आजचा अनुभव असा आहे की पॉलिटिकल सोयीनुसार हे इलेक्शन राजीनामे घेतल्या जातात. शरद पवारांच्या मनामध्ये राजीनामा घ्यायचाच नसेल तर शरद पवार आणि मोदी यांच्यामध्ये फरक काय हाच मोठा प्रश्न शोधावा लागेल. तसं त्यांनी शेतकऱ्याला टणबट ठेवलंय, तसं आंदोलनकर्त्याला ते टणबट ठेवतील. यामध्ये म्हणजे धनंजय मुंडेंकडे जे सामाजिक न्याय खातं आहे त्या न्याय खात्याबद्दल सुद्धा आंबेडकरी चळवळीमध्ये थोड्या प्रमाणात नाराजी दिसते. आहे ना न्याय नाराजी कुठल्याही मंत्र्यांच्या संदर्भात नाराजी ही राहतेच मी नाही असं म्हणत नाही. परंतु एकंदरीत जे काही मंत्रिमंडळातलं शपथविधी झाल्यानंतर आणि मी काय करू इच्छितो असं ज्यावेळेस त्यांनी माझ्याशी ब्रीफिंग झालं होतं तेव्हा एकंदरीत काही नव्या गोष्टी इंट्रोड्यूस करण्याचं त्याचं कायस्थ आहे असं दिसतंय. शेवटी आता ते एका प्रकरणात अडकलेले आहेत. धनंजय मुंडे यांचा जीव शरद पवार नावाच्या पोस्टामध्ये अडकलेले अशी परिस्थिती आहे. मध्ये ठेवा असे धनंजय मुंडेंचा जीव हा जर शरद पवारांमध्ये अडकला म्हणजे पोपटामध्ये अडकला, शरद पवार नावाच्या पोपटामध्ये अडकला असेल, बदनाम झालं काय न झालं काय फरक काय आहे. पण आता त्या मुलीबद्दलच शंका व्यक्त केल्या जाते. त्या मुलीने आणखी दोघा तिघांची नावं. असं आहे की एक लक्षात घ्या, महिलेच्या चारित्र्याची चर्चा का होते? मी वैदिक पद्धत अजिबात मानत नाही. आम्ही इथल्या संतांची परंपरा मानतो की संतांनी असताना या ठिकाणी पुनर्विवाहाचा असताना प्रसार केला आणि लागू केला. त्याच्यामुळे जे कोणी असताना महिलेच्या चारित्र्याबद्दल शंका घेतात ते वैदिक विचाराचे आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. वंचित आघाडी त्या महिलेच्या पाठीमागे उभा राहील का? आम्ही अत्याचारी महिलेच्या पाठीमागे नेहमीच उभं राहतो. दुसरा प्रश्न असा आहे की सध्या कोरोना लस घ्यायला कोणीच समोर येत नाही. ज्या लोकांनी लसी घेतल्या म्हणजे औरंगाबादला 350 जणांनी लस घेतली त्यातल्या 90 जणांना रिॲक्शन्स जाणवले. त्यामुळे आज तिकडे शुकशुकाट पडलेला आहे लसीकरण. ते म्हणूनच मी म्हणालो ना की आमचा जो आग्रह आहे की या लसीकरणाबाबत असणारं विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे. आज आमची मागणी गाव पातळीवरती टपरीवरती याच्यावरती असताना लोक एप्रिशिएट करतात आहेत की पंतप्रधानाने देश पातळीवरती घेतली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या पातळीवरती मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरेंनी घेतली पाहिजे. तर ह्या ज्या बातम्या यायला लागल्या त्याच्यावरनं असणारे लोक म्हणतात आहेत की वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका योग्य आहे. हे विश्वासासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री दोघांनी घेतल्या पाहिजे. दोनों ने ले लिया तो मैं लूंगा. आव्हान काय कराल? रिॲक्शन दिसत आहेत आणि लोक जात नाही. लोकांच्या समोर माझ्यासारख्याच्या समोर जो प्रश्न आहे तो लोकांच्या समोर प्रश्न आहे विश्वासार्हतेचा. ते विश्वासार्हता पंतप्रधानांनी आणि उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करावं त्या लसीवरती. आता ते जर त्याच्यावरती लसीवरती जर विश्वास व्यक्त करत नाही तर लोक कसे करतील? युपी मध्ये तर भाजपची लस म्हणून प्रचार केला गेला तर राजकीय दृष्टिकोनातून लसीकडे बघणं कितपत योग्य वाटतं? आता बीजेपीने कुठल्या ह्याला ज्याला आपण म्हणतो की हिंदू धर्माचं नाही म्हणून असंच आहे, सगळंच आहे. संशोधन सुद्धा इथल्या हिंदू धर्म यांनी केलं असंच त्यांचा प्रचार आहे.
सर आपण औरंगाबादमध्ये आलात आणि औरंगाबादचा सर्वात महत्वाचा ऐरणीवर असलेला मुद्दा संभाजीनगर की औरंगाबाद मी मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले ते आहे. पण त्याला धरून एकच आहे, आता भाजप विमानतळाला देखील छत्रपती संभाजीराजे असं नाव देऊ इच्छित होतं. त्याबद्दल आपण विमानतळाला, औरंगाबाद विमानतळाला देखील छत्रपती संभाजीराजे असं नाव देऊ इच्छितात, त्याबद्दल आपण काय म्हणतो? चांगली गोष्ट आहे. XMP हुसैन दलवाई ने पूना शहर को संभाजीनगर नाम देने का तलब किया, उस बारे में क्या? वो तो हमने पहले वंचित बहुजन आघाड़ी ने पहले कहा कि भैया संभाजी राजे का जो अंत है, दफन जो है पूना में हुआ है, इसलिए अगर उचित होता है पूना का नाम अगर संभाजीनगर रखते तो. पण संभाजीनगर या नावावरून मुख्यमंत्र्यांनी छत्रपती विमानतळाला छत्रपती संभाजीनगर नाव द्यावं, संभाजीनगरचं नाव द्यावं म्हणून केंद्राकडे प्रस्ताव पाठवला. त्यात भाजपने प्रस्ताव अडवून ठेवला ना. आता अतुल सावे मागणी करतात की विमानतळाचं नाव व्हावं. म्हणजे नावावरून आता पूर्ण राजकारण पेटणार आहे. महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी नावावर असे नावावरनं ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी राजकारण करावं. आम्ही लोकांच्या प्रश्नावरनं असताना या ठिकाणी लढतो, उभं करतोय. त्याच्यामुळे लोकांनी कुठल्या बाजूने कौल दिला आहे हा 21 तारखेला आपल्याला दिसेल. लोकांचा जास्त इंटरेस्ट संभाजीनगरमध्ये दिसतोय औरंगाबाद. ते माझं म्हणणं असं आहे की अजून तसं व्यक्त झालेलं नाही. पण ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षाने आम्ही जसं 21 तारखेला किती जागा निवडून आलेलो आहोत, कुठल्या कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये किती जागा निवडून आलेलो हा डेटा जसा आम्ही देतोय तसा डेटा इथल्या राजकीय पक्षाने दिला तर आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तिथे मिळतं. तुम्हाला औरंगाबादसाठी जे कळीचे मुद्दे वाटतात महानगरपालिकेच्या, म्हणजे संभाजीनगर मुद्दा सोडला तर दुसऱ्या कुठल्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली? मी अशा शहरामध्ये राहतो जिथे 1 तास पाणी सुद्धा आलं नाही तर पालिकेच्या कमिशनरला बढवल्या जातं. आणि दुर्दैवाने औरंगाबाद शहरामध्ये एवढं मोठं जायकवाडी असून 10-12 दिवस पाणी येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा ऍटलिस्ट दिवसाभरातून 2 तास पाणी औरंगाबाद मधल्या राहणाऱ्या लोकांना मिळालं पाहिजे हा कळीचा मुद्दा मी त्या ठिकाणी मानतो. आणि हेही आश्वासन देतो की तेही पॉसिबल आहे. मुख्यमंत्र्यांनी 1682 कोटीचं लोकार्पण केलेलं आहे. पाणी मला लोकार्पण करण्याची गरज नाही, 1600 कोटीची गरज नाही. जी असणारी सिस्टम वापरण्यामध्ये, लागू करण्यामध्ये, इम्प्लिमेंट करण्यामध्ये जर केली तर बिना इन्व्हेस्टमेंटनी इथे असणारं पाणी मिळू शकतं अशी परिस्थिती आहे. आता महानगरपालिकेच्या तोंडावर त्या काही महानगरपालिकेमध्ये असणारे जे कमिशनर औरंगाबादला आहेत ते अकोल्यालाही होते. त्यांच्या अगोदरच्या असणाऱ्या कमिशनरच्या कालावधीमध्ये जी औरंगाबादची परिस्थिती होती तीच अकोल्याची परिस्थिती होती. भारिप बहुजन महासंघाकडे ज्या अकोला महानगरपालिका आली 2.5 वर्षासाठी, त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 6 महिन्यामध्ये दिवसाला 3 तास पाणी हे प्रत्येक वस्तीमध्ये मिळेल. आणि तेही पाणी रात्री 10च्या आतमध्ये मिळेल. कुठल्याही महिलेला पाण्यासाठी रात्र जागावी लागणार नाही. ती सिस्टम आम्ही असणारा औरंगाबादमध्ये सुद्धा इंट्रोड्यूस करू शकतो, राबवू शकतो. फक्त हे नाव बदलणं न बदलणं ह्याच्यात न अडकता औरंगाबादकरांनी आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नावरती मतदान करावं अशी माझी विनंती. त्याला प्रश्न पुन्हा धनंजय मुंडेच्या बाबतीतचा आहे. ते बीडच्या एका मोठ्या नेत्याचं नावही असंच एका महिलेसोबत जोडलं गेलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हटले होते की प्यार किया तो डरना क्या. आता धनंजय मुंडेचं नाव आलं तर अब्दुल धनंजय सत्तार मुंडेचं मंत्री सुद्धा गाणं आहे ना टीव्ही एक युट्यूब वरती, प्यार किया तो डरना क्या. त्याला तेही तुम्ही आता बघत असाल. त्याला सोडून असं आहे की धनंजय मुंडेची पाठराखण करत अब्दुल सत्तारांनी म्हटलं की प्यार किया तो डरना क्या. प्यार मोहब्बतच चाललेलं आहे का मंत्रिमंडळात?
त्यामुळे तुम्ही ठरवा, मला कशाला विचारते. साहेब, आता निवडणुकीच्या तोंडावर महापालिका निवडणुकीसंदर्भात प्रचार चर्चा पुन्हा सुरू आहेत. MIM आणि वंचित आघाडी एकत्र मी अनेक वेळा क्लिअर केलेली आहे. पण त्यांच्याकडून तुम्हाला आम्ही ऑफर अनेक वेळा क्लिअर केलेली की यापुढे आम्ही MIM बरोबर समझोता करणार नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये असा समजुता करणार आहे असं तुम्ही सांगितलं आणि महाराष्ट्रात जे काय आशा होती, चांगले आमदार निवडून येतील, बऱ्याच ठिकाणी आमदार निवडून येतील, ते सगळं अपेक्षा भंग झालेला आहे. तसं आता तर प्रश्न जरा रिपीट करा. लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश मिळालेलं होतं वंचित बहुजन आघाडी आणि MIM सोबत असताना वगैरे वगैरे, पण विधानसभेमध्ये तुम्ही वेगळे लढलात आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला फारसे यश मिळू शकलं नाही. कुठेतरी निवडून यायची आशा होती. वेळ कमी मिळाला म्हणून पालिकेमध्ये तसंच होईल असं वाटत नाही का? तुमची ताकद किती आहे औरंगाबाद शहरामध्ये? म्हणूनच मी म्हणालो ना, मग आमची ताकद शून्य आहे. आम्ही असं सगळं धरून चाललोय की आमची असणारी ताकद शून्य आहे. पण आम्ही लोकांनाच म्हणतोय, तुम्हाला 24 तास पाण्याच्या ऐवजी 2 तास पाणी पाहिजे का? 10 दिवसानंतर पाणी येते, प्रत्येक दिवशी तुम्हाला पाणी पाहिजे का? आज असं औरंगाबाद शहर हे गजबजलेलं शहर होतं, परंतु टुरिझम औरंगाबाद मधला संपलेला आहे. तो वाढवायचा आहे का? महानगरपालिकेच्या मार्फत ज्या सोयी सुविधा केल्या जातात त्याच्या मार्फत असताना जे एम्प्लॉयमेंट येतं ते तुम्हाला सुरुवात करायचं आहे का? तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करा आणि ते लागू करू. असं काय घडलं होतं की तुम्हाला MIM नकोच आहे? काय घडलं तुमच्यामध्ये की तुम्हाला MIM नकोच वाटणार? काय कारण आहे? आता ते सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जास्त हेडलाईन तुमच्या तोंडून कधी सांगितलं गेलं नाही ना? तुम्हीच सांगितलं मला ना काय मागण्या आहेत आणि काय नाही आहेत ते. त्याशिवाय काय गरज काय आहे त्याची आता? पण आता MIM वगळता दुसऱ्या कुठल्या पक्षांसाठी तुमचे दार खुले आहेत? मला असं वाटतं की आम्ही असं आमच्या पायावरती उभं राहू शकत नाही. तुम्ही सगळे मेंटली कमकुवत आहात. दुर्दैव आहे माझे हे मी इथला असणार तुम्हाला असं एकदम आम्ही मेंटली कमकुवत नाही. आमचा अधिकार आहे तो प्रश्न विचारायचा. सगळ्यांना आम्ही त्याच पद्धतीने विषय असा आहे, एक लक्षात घ्या. आम्हाला तुमची ताकद किती आहे किंवा इतरांची ताकद किती आहे प्रश्न यावर एक मात्र लक्षात माहितीच घ्या नाही. त्याच्यामध्ये की तुम्ही मेंटली हे प्रिपेअर्ड नाही आहात की या ठिकाणी गरीब माणूस असेल, वंचित माणूस असेल, इथला असणारा शूद्र असेल, अतिशूद्र असेल, बलुतेदार असेल, आलुतेदार असेल, हा त्याच्या पायावरती उभा राहू शकतो आणि इथला सत्ताधारी होऊ शकतो. हे मेंटली तुम्ही एक्सेप्ट करायला तयार नाही. म्हणून असं तुम्ही प्रश्नाचं उत्तर समर्पकतेने देत नाही. तुम्ही तुमची बाजू मांडताय. मी माझी बाजू मांडत नाहीये. एक लक्षात घ्या, म्हणून तुम्ही असा हा प्रश्न विचारण्याच्या अगोदर तुम्ही हा प्रश्न विचारण्याच्या अगोदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल अभ्यास करून आला असता. आता जाऊन अभ्यास करा, तुम्हाला कळेल की वंचितची ताकद काय येते. नाही बरोबर आहे. वंचितची त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सगळं महाराष्ट्रात वंचितची ताकद लोकसभा विधानसभेला झालं काय मिळालेलं नेमकं? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये एक असं आहे की ज्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सेना बीजेपीला हरवत नव्हती तिथे आम्ही त्यांना हरवून दाखवलेला आहे. त्याच्यामुळे गाळातल्या गाळात हसत असाल तर फार चांगली गोष्ट आहे. त्याचं मी असताना तुम्हाला गाळातल्या गाळात स्वागत हसता येतं त्याच्याबद्दल मी स्वागत करतो. पण दुर्दैवाने तुम्ही असणारं तुमची मेंटॅलिटी आम्हाला असणारं दाखवून दिली आहे, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. दादा प्रश्न असा आहे की वंचितला कमी लेखाचं काही काम नाही, उद्या महापौर तुमचा होईल अशी मेंटॅलिटी आमची आहे. तर मग ती तुम्ही दिसली नाही ना मला, मग तुम्ही तुमच्या प्रश्नातून दिसली नाही ना. म्हणजे मी इथल्या जसं पॉलिटिकल पार्टीज बरोबर भांडत असतो तसं माझं प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स जिथे कुठे होते तिथे मला प्रेसला सुद्धा आगाह करावा लागतो. अरे बाबा आम्ही माणसं आहोत. सर आमचं हेल्दी त्याच्यामुळे असणारं आम्ही अजून असणारं हाडं झालेलं नाही. पण तुमचा महापौर उद्या होणार आहे तर तुम्हाला कुणाचं सहकार्य घ्यावं लागणार आहे का एकट्याच्या बळावर होऊ शकतो? बघू ना त्यावेळेस. आता काय गरज आहे त्यावेळेस बघू ना.
व्यक्त करतो. विधानसभेला तुम्ही म्हटलं खूप कमी वेळ भेटला म्हणून नुकसान झालं, तर आता भरपूर वेळ आहे तर तो मला तर विचार ग्रामपंचायत म्हणून म्हटलं ना तुम्हाला सगळ्यांना, ग्रामपंचायतीचा तुम्ही अभ्यास करा ना जरा, तुम्हाला कळेल ना. किसान म्हणून मी बाग म्हटलं 21 तारखेपर्यंत थांबा, 21 तारखेपर्यंत तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी कळेल ना. शाहीन बागच्या धर्तीवर आपण जे किसान बाग आंदोलन करणार आहोत, त्याची तयारी कुठपर्यंत झाली? व्यवस्थित चालली चालली आहे. त्या औरंगाबादला कुठे बसणार आहोत? जिथे शाहीन बाग झालं तिथे आम्ही सगळ्यांना आदेश दिलेला आहे की जिथे जिथे शाहीन बाग झालं तिथे तिथे असणारं किसान बाग झाला पाहिजे. इथे काय कमिशनरच्या समोर जाऊ. हो तिथेच काम तुमच्या पाठीमागे इथली बाजूची जागा शाहीन बागची. बाळासाहेब, सुप्रीम कोर्टाने जी कमिटी नेमली आहे ती प्रो गव्हर्नमेंट कमिटी आहे असं बोलले जाते. तुमचं काय मत आहे ओव्हरऑल? म्हणजे ते मुळात माझं म्हणणं असं आहे की ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम हे जे आहे हे कायद्यापर्यंत सीमित राहिलं तर अधिक चांगलं आहे, पण ते ज्यावेळेस असणारं एक्झिक्युटिव्ह मध्ये येतं त्यावेळेस ते धोकादायक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो.